नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत मस्त चीजी क्रीमी स्टफ्ड आलू पराठा. तर यासाठी मी 4 बटाटे मधून चिरून शिजण्यासाठी कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालून कुकरमध्ये शिजण्यासाठी ठेवायचं आहे. लक्षात घ्या, आपल्याला बटाटे जास्त शिजवायचे नाही आहेत, नाहीतर मग पराठा चिकट बनतो, लाटताना फाटूही शकतो. त्यामुळे आपण बटाट्याच्या भाजीसाठी जसा शिजवतो त्याचप्रमाणे छान शिजवून घ्यायचा आहे. 3 शिट्यांमध्ये आपले बटाटे व्यवस्थित शिजले जातात. तर आता आपण कणिक भिजवून घेऊया. यासाठी मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता, मी मोठ्या साईजची वाटी घेतलेली आहे. तर 5 ते 6 माणसांसाठी हे मेजरमेंट आहे. यामध्ये आरामात 10 ते 12 पराठे तयार होतात. तर आता हे पीठ मस्त आपण चाळून घेणार आहोत. चाळताना एक गोष्ट लक्षात घ्या की आपण जी चपातीसाठी बारीक चाळण वापरतो तीच चाळण आपण वापरायची आहे. पीठ छान बारीक चाळलं गेलं ना की कणिक एकदम छान मऊ होते. तुम्हाला जर मैदा घालायचा नसेल, फक्त गव्हाचं पीठ वापरायचं असेल तरीही चालेल, पण मैद्यामुळे पराठ्याला छान बाइंडिंग येतं आणि पराठा फाटण्याची शक्यता थोडी कमी होते. तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात. आता यामध्ये आपण थोडासा ओवा घालणार आहोत. हा ओवा मी थोडासा कुटून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण थोडंसं तेल घालणार आहोत. हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर आपण थोडंसं पाणी घालत हे कणिक मळून घेणार आहोत. थोडं पाणीच घालायचं आहे. A few moments later. छान अशी कणिक मळून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने थोडं हाताने हलकं दाबून छान अशी कणिक मळून घ्यायची आहे. अशा पद्धतीने थोडं मळल्यानंतर कणिक थोडी हलकी होते आणि छान मऊ बनते. तर यावर थोडंसं तेल लावून घेऊयात. हलक्या हाताने तेलाच्या सोबत थोडंसं मळून घेणार आहोत. तर कणिक आपली आता तयार झालेली आहे. तर पराठ्याचं मिक्सचर बनवेपर्यंत हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे. बटाटे छान शिजलेले आहेत, तर याची साल काढून आपण घेणार आहोत. मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, एकदम फाईन चॉपिंग करायची आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो. तुमच्याकडे नसेल तर स्किप करा, पण हे घातल्यानंतर चव अगदी उत्तम येते. 2 चमचे धनेपूड आणि 2 चमचे जिरेपूड. तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे थोडंसं लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 चमचा ओवा आणि खूप सारं चीज. मी हे मोझरेला चीज यूज केलेलं आहे. तर आता हातानेच हे सर्व छान मिक्स करून घेऊयात. थोडं मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आता आपण चाट मसाला घालणार आहोत. मी येथे 2 चमचे चाट मसाला घातलेला आहे आणि याला छान मिक्स करून घेणार आहोत. लक्षात घ्या, बटाटा एकदम सॉफ्ट, यामध्ये कोणत्याच प्रकारचे लम्स राहता कामा नयेत. अशा पद्धतीने मासलायचं आहे. साधारण या प्रोसेसला 10 ते 15 मिनटं लागतात. तर हे करताना कोणत्याही प्रकारची तुम्ही घाई करू नका, कारण ह्यामध्ये जर गुठळ्या शिल्लक राहिल्या तर आपला पराठा फाटू शकतो. त्यामुळे आपल्याला गुठळ्यारहित हे बॅटर छान स्मॅश करून घ्यायचं आहे हाताने किंवा स्मॅशरनी. तर आता हे आपलं बॅटर छान तयार झालेलं आहे. तर आता आपण लगेचच पराठे बनवायला घेऊयात. पीठही छान उमललेलं आहे, तर सगळी प्रिपरेशन ही तयार आहे. तर लगेचच आता आपण पराठे बनवायला घेऊयात.
एक छान असा कणकेचा गोळा आपण घेणार आहोत. तर या पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अंगठ्याने हलकंसं प्रेस करून आपण जसं पुरणपोळी बनवताना घोळ तयार करतो तशा पद्धतीची घोळ तयार करून मध्ये तयार केलेलं मिश्रणाचा छोटासा गोळा आपण घालणार आहोत. याला छान असं आपण फिलअप करून घ्यायचं आहे. थोडंसं हलक्या हाताने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने दाबत याला आपण छान असा गोळा बनवून घेणार आहोत. जर तुम्ही पुरणपोळी बनवत असाल तर तुमच्यासाठी हे एकदम इझी आहे. आपण जो कणकेचा गोळा घेणार आहे त्याच्यापेक्षा छोट्या म्हणजे हाफ साईजचा गोळा आपण यामध्ये फिलिंगचा घेणार आहोत. त्यामुळे ते फिलिंग एकदम परफेक्ट बनतं. जर तुम्ही जास्त घेतला तर ओव्हरलोड होऊनही हा पराठा फाटू शकतो. तर आता आपण लावण्यासाठीही थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर आपला पराठ्याचा गोळा आपण छान गव्हाच्या पिठामध्ये डिप करून घेतलेला आहे आणि आता आपण याचा पराठा लाटत आहोत. तर ज्या ठिकाणी तुम्हाला असं ओलसर भाग असा जाणवेल तर त्या ठिकाणी तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ वरून घालायचं आहे आणि मगच एका डिरेक्शननी त्याला लाटायचं आहे. तुम्ही पाहू शकता न फाटता आपला छान असा पराठा लाटून तयार झालेला आहे. तवाही गरम तापलेला आहे. त्यावर थोडंसं बटर आपण घातलेलं आहे. यावर आता आपण आपला पराठा शेकून घेऊया. आपण पराठ्यामध्ये चीज घातलेला आहे त्यामुळे पराठा लगेच उलटायचा नाही आहे. 5 ते 10 मिनटं एका बाजूनी छान शेकल्यानंतर मगच आपण तो दुसऱ्या बाजूनेही शेकून घेणार आहोत. परत थोडंसं बटर मी येथे घातलेलं आहे. तुम्हाला जर बटर आवडत नसेल तर तुम्ही तूप किंवा तर दोन्ही बाजूंनी आपला पराठा शेकून झालेला आहे. 5 ते 10 मिनटातच आपला पराठा तयार होतो. तर तुम्ही पाहू शकता आपला पराठा छान फुललाही आहे. तर आता हा पराठा सर्विंगसाठी एकदम रेडी आहे. तुम्ही याला एकतर सॉस किंवा दह्यासोबत सर्व करू शकता. मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईबला विसरू नका. चॅनलवर इतरही छान रेसिपीज अपलोडेड आहेत तर त्याही एकदा पाहून घ्या.